समाजहित आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविणाऱ्या राष्ट्रसेविका समितीच्या वतीने दस्तूरनगर येथील साधना कॉलनी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते। संकटाच्या काळात समाजाला बळ देणे आणि शिस्तबद्ध समाज घडवणे हे कर्तव्य समिती नेहमीच तत्परतेने पार पाडत आली आहे। याचाच प्रत्यय या कार्यक्रमातून पुन्हा एकदा आला। कार्यक्रमाचा प्रारंभ ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाला। या संचलनात परिसरातील शेकडो महिला आणि ज्येष्ठ भगिनींनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला। अनेक वर्षापासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे। संचलनाची सुरुवात साधना कॉलनीतून होऊन गजानन महाराज मंदिर, मंगलधाम रोड, सराफा लेआउट, धनश्री लेआउट, कलोती नगर मुख्य रस्ता, जुना बायपास रोड, दस्तूरनगर चौक, छत्री तलाव रोड, दुर्गा माता मंदिर, मधुबन लेआउट आणि ललित कॉलनी मार्गे पुन्हा साधना कॉलनी मैदानात सांगता झाली। संचलनानंतर मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी विदर्भ न्यूजशी बोलताना राष्ट्रसेविका समितीच्या सदस्या विजया जोशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांनी सांगितले की समितीच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम केले जाते। नमस्कार, मी सौ विजया जोशी। अमरावती येथील राष्ट्रसेविका समितीतर्फे दरवर्षीच मकर संक्रमण उत्सव आणि पथसंचलन हे आयोजित केले जात असते। राष्ट्रसेविका समितीला आज 90 वर्ष पूर्ण झालेली आहे, तरीही ही संघटना, महिलांची संघटना सतत कार्यरत आहे आणि दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हे पथसंचलन घेतले जात असतं। पथसंचलन सघोष होत असतं। आपल्या समितीचं जे काही कार्य आहे ते लोकांना समजावं, ते समाजाभिमुख व्हावं म्हणून पथसंचलन हे घेतले जात असतं। त्याच्यामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या सगळ्या सेविका ज्या आहेत त्या गणवेशामध्ये उपस्थित असतात। गणवेश आणि पदवेश जो समितीचा आहे त्यामध्ये उपस्थित असतात आणि या सगळ्या जणी वेगवेगळ्या भागांमधनं हे संचलन करत असतात। यावर्षी हे संचलन दस्तूरनगर भागामधून साधना मैदान, साधना कॉलनीचं मैदान जे आहे तिथून निघालेलं आहे। आज या ठिकाणी प्रथम ध्वजवंदन झालं, ध्वजप्रणाम झाला, समितीची प्रार्थना झाली आणि त्यानंतर पथसंचलनास सुरुवात झाली आणि हे पथसंचलन विविध मार्गांनी या ठिकाणाहून निघालेलं आहे। ते साधना कॉलनी, गजानन महाराज मंदिर, मंगलधाम रोड, सराफ लेआउट, धनश्री लेआउट, कलोती नगर मुख्य रस्ता, जुना बायपास, दस्तूरनगर, छत्री तलाव रोड, दुर्गा माता मंदिर, मधुबन लेआउट, ललित कॉलनी याचा मुख्य रस्ता आणि तिथून पुन्हा या साधना कॉलनीच्या मैदानावर वापस येणार आहे। अशा रीतीने या पथसंचलनामध्ये जवळजवळ 100 ते 150 सेविका या गणवेशामध्ये उपस्थित आहेत आणि इतर महिला ज्यांच्याजवळ गणवेश नाही त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सगळ्यांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। या रॅलीतून समाजाला काय संदेश द्याल मॅडम तुम्ही? या रॅलीतून समाजाला की आपण जर संघटित राहिलो आणि आपलं कार्य व्यवस्थित करत राहिलो तर आपल्याला नक्कीच समाजामध्ये नीट
ऐक्य निर्माण करता येऊ शकेल आणि समाज बांधून राहू शकेल. आणि म्हणून त्यासाठी हे जे काही पथसंचलन आहे आणि रॅली आहे की हे सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. भाषणामधून ती इतक्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही, पण या सगळ्या भागांमधून जेव्हा हे पथसंचलन निघेल तेव्हा हे सगळेजण उत्सुकतेने पाहतील हे काय आहे आणि विचारतील. म्हणजे आपली जी संघटना आहे या संघटनेची माहितीही होते, संघटनेचं कार्य काय आहे तेही कळतं आणि समाज जागृत होतो की यासाठी आपल्याला काय करता येईल. महिला विशेष करून याच्यामध्ये आकर्षण होत्या, त्यामध्ये काय सांगाल तुम्ही? महिला पथसंचलन तुम्ही केलं होतं, त्यासाठी काय सांगाल? हां, त्यासाठी सुरुवातीपासूनच राष्ट्रसेविका समितीच्या विषयी महिलांमध्ये जागृती आहेच. त्यांना हे माहिती असतं की हे पथसंचलन आहे, आपल्याला जायचं आहे आणि ज्या सक्षम आहेत, ज्या चालू शकतात त्या या पथसंचलनामध्ये चालतात. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी हे पथसंचलन आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अशा आयोजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेमुळे दस्तूरनगर आणि साधना कॉलनी परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.